आज आपण राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जैविक निविष्ठा संसाधन केंद्र महात्मा फुले महिला शेतकरी स्वयंसहायता गट हळदगाव शिवणी यांच्याकडे आपण आलेलो आहोत। आज आपण या जैविक निविष्ठा संसाधन केंद्रामध्ये आपण वेस्ट डिकम्पोजर तयार करणार आहोत। तर सर्वप्रथम एका टाकीमध्ये 190 लिटर पाणी आपण भरलेलं आहे। त्यानंतर आपण 2 किलो गूळ आणि एक वेस्ट डिकम्पोजरची बॉटल। तर सुरुवातीला आपण 200 लिटर पाण्यामध्ये आपण 2 किलो गूळ टाकूया। काडीने ढवळून घेऊया। यानंतर आपण वेस्ट डिकम्पोजर टाकूया। दररोज सकाळी एकदा आपल्याला ढवळायचं आहे आणि यानंतर सलग 7 दिवस आपल्याला ढवळल्यानंतर 8व्या दिवशी आपल्याला वेस्ट डिकम्पोजर आपल्याला हे तयार होईल। यानंतर जे आपले शेणखताचे ढीग वगैरे असतात, उकिरडे असतात, त्याला आपण छिद्रे पाडून आपल्या त्या शेणखताच्या उकिरड्यामध्ये आपल्याला हे वेस्ट डिकम्पोजर टाकायचं आहे आणि कंपोस्ट खत तयार करायचं आहे। तर एवढंच नाही तर हे तयार झालेले डिकम्पोजर 195 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर हे डिकम्पोजरचं द्रावण आणि 2 किलो गूळ टाकून आपल्याला पुन्हा वेस्ट डिकम्पोजर आपल्याला तयार करता येते। आपण आज या ठिकाणी घनश्यामजी वरटकर यांच्या शेतामध्ये आहोत। त्यांना आपण जैविक निविष्ठा संसाधन केंद्राची आपण लॅब गटाच्या मार्फत दिलेली आहे आणि हे उत्कृष्टपणे या ठिकाणी यांचं कार्य सुरू आहे।